मी काय म्हणते, लग्न झालं तरी ना, काम करायचं सोडू नका तुम्ही. मुली म्हणते मी, स्पेशली बायका. लग्न होलं बाबा, जाऊ दे आता आपण घरदार सांभाळू, लेकरं सांभाळू, नवरा सांभाळू. सांभाळा, पण त्याच्याबरोबर तुम्ही नोकरी पण करा. काहीतरी करा पैशासाठी. काय ना, एखादी 2 दिवस देतात. नंतर ना आपल्याला जे गरजेला लागतं ना, ते टोमणे मारूनच देतात. हं. ह्यांना काय वाटतं आम्ही त्यांच्या मागं फिरतो. हे काय समजून घेतात आम्ही त्यांच्या पायाची धूळ आहे. असं समजून घेतात. स्वतःनं आपले 4 पैसे होईना का कमवा आपल्यासाठी. करू नका म्हणत नाही लेकरांचं, नवऱ्याचं, घर सगळं करा. पण तुमच्या अस्तित्वासाठी ना 4 पैसे कमवा. हे ना आपण 4 पैसे कमवलं ना आपल्याला पण इज्जत आहे. नाही तर कोणी इज्जत देत नाही हो. स्पेशली ना नवऱ्याच्या घरी तर देत नाहीत. ह्यांना वाटतं आपण हे करावं, ते करावं. त्यांना काही केलं तरी संतुष्ट नसतं माहिती आहे. आपण घरचं ना असं उलटं-पलटं कर घरातलं आवर सामान. पण नाही, त्यांना ते काय नाही, रोजचं काम आहे हिचं, काय आहे? ह्याच्यासाठीच आणलो आम्ही हिला. जेव्हा आपण काय घ्यायला गेलो, मागायला गेलो ना, असे ठोमणे मारून देतात. मग तेच म्हणते मी, स्पेशली तुम्ही लग्न केलं ना, तरी तुमच्या पायावर उभं राहायचंच. कोणाच्या पुढं हात पुढं करायचं नाही, असं द्या मला म्हणून. कळलं?